अभिनेते सयाजी शिंदे यांनी पुनर्जीवित केलेल्या वडाच्या झाडाचा 4था वाढदिवस केला साजरा। सातारामध्ये अभिनेते सयाजी शिंदे यांच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेल्या सह्याद्री देवराई वनप्रकल्पामध्ये वडाच्या झाडाचं पुनर्जीवन करण्यात आलं होतं। त्या घटनेला 4 वर्ष झाल्यानंतर आज त्या वडाच्या झाडाचा 4था वाढदिवस अभिनेते सयाजी शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये पार पाडण्यात आला। यावेळी अभिनेते सयाजी शिंदे यांनी गजनीय नृत्य केले। विजय सातारा अध्यक्ष आमच्याकडे आला, तुम्ही आम्हाला राष्ट्रपती मशीन दिलं आहे आणि तुमच्या आम्हाला असं फाउंडेशनला ब्रश कट आम्हाला गरजेचं होतं काही गोष्टी, कारण आमचे 2 ब्रश कटर होते आणि ब्रश कटरमध्ये एक खराब झालं होतं। इमर्जन्सीला ब्रश कटरचा प्रॉब्लेम मेजर येतो आणि आपण जे ब्रश कटर दिले त्याचा आपल्याला यथोचित वापर होईल आणि हे जैवविविधता उद्यान हे अजून सातारातलं नाही तर महाराष्ट्रातलं नाही, पश्चिम भारतातलं एक चांगलं जैवविविधता उद्यान पोलीस विभागाच्या सहकार्याने आम्ही साकारत आहोत। त्याला आपला हातभार आम्हाला मिळालेला आहे। पुढे असंच ते सहकार्य करण्यात या बोलीवर त्यांचे आम्ही विशेष आभार मानतो।
पूजा करत होतो आपलं दाखवलं हो दाखवतो ते साखर बिळेला Yes, sir. या सगळ्यांनी पूजा करा. सूर्य उगवतो तेव्हा फक्त दिवस सुरू होतो पण झाडे उगवतात तेव्हा चांगले दिवस सुरू होतात झाड हमखास फळ देतं फूल देतं पान देतं पक्ष्यांना हिरवं रान देतं श्वासासाठी ऑक्सिजन देतं सगळ्याच गोष्टी देतं झाड आईच्या मायेनं फक्त झाडच करतं आपले लाड झाड आहे औषध झाड आहे देव पुढच्या पिढीच्या आरोग्यासाठी 10 झाडे लावून ठेव 10 झाडे लावून ठेव कारण झाड आहे तर आपली सुद्धा वाढ आहे मग झाडाच्या नावाने चांग भलं म्हणायचं वडाच्या नावानं पिंपळाच्या नावाने कडुलिंबाच्या नावाने तर अशा पद्धतीनं हा झाडाचा 4था वाढदिवस साजरा झालेला आहे. सगळ्यांनी टाळ्या वाजवा. आता ह्या वाढदिवसानिमित्ताने मनोरंजनाचा कार्यक्रम होणार आहे आणि या सगळी मुलं आपल्याला आता लेझिमवरती डान्स करून दाखवणार आहे. बरोबर ना? तर सगळ्यांनी आता इकडे तुमचं लेझिम पथक या सगळे काय सांगाल आज 4था वाढदिवस साजरा केला आहे आपण पुनर्जीवित केलेला जे वड आहे त्याचा भारताचा राष्ट्रीय वृक्ष वड आहे आणि हा वड जास्त कापला गेला आहे. मला फार वाईट वाटायचं नेहमी. तर हडपसरला एका घराच्या बाजूला हा वड तोडून टाकलेला दिसला. आम्ही त्यांना परवानगी घेतली आणि त्यांनी एवढंच सांगितलं होतं की आमचं कुठं नाव सांगू नका आम्हाला कायदेशीर तोंड द्यायला लावू नका. आम्ही म्हटलं मला झाड जगवण्यात इंटरेस्ट आहे. तो झाड आम्ही 2022ला उचललं हडपसरवरनं इकडं आणलं आणि इकडे पूर्ण त्याची तयारी केली आणि पानसरे सर होते त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही त्या पूर्ण ट्रीटमेंट दिली त्याला आणि एक मोठं ऑपरेशनच सक्सेसफुल करून दाखवलं आणि ते झाड 2022ला इथं लावलं आणि त्याचं आता पूर्ण परत तेवढं वाढायला लागलं आहे. 150-200 वर्षाचं असेल ते झाड पण आता परत नव्यानं जगतंय ते आणि आता असं वाटतं की नवीनच झाड झालं आहे. तर याच्यावरती पूर्ण परत वडाच्या झाडावरती किमान 500 प्रकारच्या प्रजाती जगत असतात. किडा मुंगी प्राणी सगळं घरटी बिरटी सगळं लक्षात घेतलं तर असं हे झाड इकडं वाढवलं आहे. त्याचा आज 4था वाढदिवस आहे. अतिशय आनंदाची गोष्ट आहे. असंच काही लोकांनी तुमचं जे अनुकरण नाही करावं यासाठी तुम्ही जनतेला काय सांगाल? मला असं वाटतं की जगात श्रीमंत म्हणजे काय तर त्यांनी नीट ऑक्सिजन घेतला की तो श्रीमंत. तुम्ही कितीही श्रीमंत असला तरी 500 वर्ष जगत नाही. तुम्ही कितीही श्रीमंत असला कितीही तुमची क्वालिटी लाईफ असली शेवटी तुम्हाला चांगला ऑक्सिजनच लागतो ना आणि तो ऑक्सिजन विकतचा आणून किंवा असं आणून किती वर्ष जगणार आहे. शेवटी AC च्या वाऱ्यापेक्षा तुम्हाला झाडाचा वाराच चांगला वाटतो. तर हे लक्षात घेतलं की झाडा इतकी श्रीमंती दुसरी नाही. तर तुमचं श्रीमंती काय आहे तर तुमच्याजवळ किती झाडं आहेत तुमच्या बँकेत किती झाडं आहेत कुठल्या देशात किती जास्त वन विभाग आहे चांगलं झाड आहे तो खरा देश श्रीमंत मानला जातो. तसं तुमची श्रीमंती त्याच्यावर नाही की तुमची वृक्ष बँक केवढी मोठी आहे तुमच्या बँकेत किती करोड आहेत कागदोपत्री करोड किती आहेत त्याला महत्त्व नाही तुमच्या जवळ किती वृक्ष आहेत. नाही कुठेही पहिली झाडं वाढायला खूप वेळ लागतो आणि त्या झाडाचं परिपक्व होणं त्याची फुलं येणं याच्यासाठी किमान 8-10 वर्षाचा काळ असतो. तर अशी झाडं जर तोडली तर ते नुकसान परत कधीच भरून येत नाही. आणि ऑलरेडी आपण 70 वर्षात माझ्या डोळ्यासमोर मी 65 वर्षात बघितले इतकी झाडी माझ्या डोळ्यासमोर कमी झाली. ते खरं आपण त्याच्यामुळं आपण विकृत होत चाललोय.
तर जितकं झाडीत तुम्ही राहाल तेवढं तुम्ही समाधानी राहाल.